अशक्य ते शक्य आणि ते म्हणजे क्रिकेट कुणालाही वाटलं नव्हतं. इंडियन्स यांनी कपडे असे घातले होते की आता आमचं सगळं काही संपलं आणि ते फायनल खेळणार आहेत. आणि 91 धावा ज्यांच्या विरोधात मारल्या गेल्या पहिल्या सामन्यामध्ये त्या टीम बद्दल बोललं जायचं की ही टीम काय पुढे जाणार आणि ते सुद्धा फायनल खेळत आहेत. यालाच म्हणतात क्रिकेट मधली अनिश्चितता आणि क्रिकेट म्हणजे सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ. सूरज शेलार, दिनेश शेलार आणि आशिष उद्दार यांनी काय प्रतिकार केला. पण यष्टीरक्षक होता ना इंडियनचा तो चालक होता ज्याने 40+ या खेळाडूला क्रीजवर ठेवलं आणि ते जे काही 3-4 चेंडू होते ते निर्णायक ठरले. सूरज शेलार किती षटकांचा सामना टॉस करताना सांगा. वेळ बघा कारण पंचांनाही दिसायला हवं. एखादा इतका चांगला आपला कार्यक्रम झाला आहे. शेवटचा क्षण खराब व्हायला नको. भाऊ मात्रे या आमच्या बरोबर या बोलायला या हो. आता शेवटचा क्षण आलाय. पुन्हा आपली वर्षांनी भेट होणार भाऊ मात्रे. चला टॉस करून घ्या. टॉस करून घ्या. टॉस करा. चला अविनाशजी कोळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला टॉस करूया आपण. चला टॉस करून घ्या. टॉस साठी या. चला दोन्ही कर्णधार किंग्स 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल इंडियन टीम. चला टॉस साठी या ना. चला किंग्स 11 या टॉस साठी. चला टॉस टॉस करा. चला लगेच. चार ओव्हर 4 बॉलर तुमचे असतील त्यामध्ये एक 40+ तुम्हाला वापरायचं आहे. चला घ्या टॉस करून घ्या. टॉस जिंकलाय. हॅलो चला काय डिसिजन आहे त्याच्यावर अंमल करा. लवकर सामने चालू करा. बघा पाऊस येणे. मानस साठी 2 विकेट साठी भरत साबळे यांच्याकडून 2000 बघा कोणताही सामना ना ढकवक आणि विनोद साबळे यांच्याकडून 500. या मानस. मानस या आपण. मानस टोटल मानसला. चला चला टॉस जिंकलाय. बॉलिंग करतायत. चला फिल्डिंग लगेच सजवा. सामना सुरू करा. चला बाकी विनंती आहे मैदान सोडायचे. चला सर्वांना विनंती आहे मैदान सोडा. चला मैदान सोडायचे. चला लवकर. बघा त्यांचा घसा पण बसलेला आहे. लवकर पावसाची शक्यता आहे आणि सामना ढकल. चला अवांतर पब्लिक मैदान खाली करायचंय. मैदान खाली करा. चला अवांतर पब्लिक सर्वांना विनंती आहे मैदान सोडायचं आपण आणि सामन्याला आपण सुरुवात करूया. बघा काय प्रेम करंजाळे प्रीमियर लीग लोकांचा. मला तर वाटतं ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, युगांडा, वेस्ट इंडिज कुठून कुठून पब्लिक आलेले आहेत. चला गप्पा गोष्टी नंतर होतील. KPL लीगची मला तर वाटतं सुरुवात आणि शेवट चांगला व्हायला पाहिजे. मला तर वाटतंय अरे सॉरी चष्मा घातलाय म्हणून मला तर वाटतं पाऊस पडेल पण तसं काही नाहीये. चला सामना लगेच सुरू करायचा आहे. फिल्डिंग करणारा संघ. चला बॅट्समन इंडियन टीम आणि मला तर वाटतं चला मारुती काका. हो मारुती काका. चला बाकी सर्वांना आतमध्ये घ्या आणि चला आपण लगेच बॉलिंग साठी उतरा. नका काल भात कमी पडला. चला मारुती पोपट. हो मारुती पोपट काका. चला चला वर्षातून संधी आलेली आपल्याला. चला बॅटिंग साठी या लगेच आणि बाकी चला बाहेर व्हा. चला मैदान सोडायचंय. सर्वांना विनंती आहे. मेगा फायनलचा सामना करंजाडे प्रीमियर लीग वर्ष 5 आणि 5व्या वर्षामधील हा अंतिम सामना मेगा फायनल. कोण असेल चॅम्पियन कोण असेल रनर अप आणि मग त्यासाठी मॅच तुम्हाला अगदी पाहायला मिळेल. सर्वांना विनंती आहे अगदी सीमारेषेच्या बाहेर बसायचंय. जो योग्य डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा आणि सामना लगेच सुरू करा. चला इंडियन्स परेश गायकर. चला बाकी विनंती आहे सीमारेषेच्या बाहेर व्हा ना. चला विनोदजी साबळे आमचे. चला बाकीच्या आतमध्ये घ्या ना जरा. चला इंडियन्स वाल्यांना आतमध्ये घ्या आणि सलामीला चला उतरा सलामीसाठी.
चला सामन्याला आपण सुरुवात करूया. मेगा फायनल अंतिम सामना. सामना 4 षटकांचा. एक 40 प्लसचा गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल. तुम्ही जितका स्पीड मध्ये खेळाल तितका तुम्हाला शेवटी उजेडामध्ये खेळायला मिळेल. अन्यथा बॅड लाईट सुरू होईल. आणि डीजे वाल्यांनाही जायचं आहे लवकर, नाही तर मग नाचायला भेटणार नाही. नाही सगळ्यांनाच जायचंय. लाईव्हला सुद्धा नाईटला जायचंय, आम्हाला जायचंय, पंचांना जायचंय, स्कोरर आहे, सगळ्यांनाच जायचंय. चला बघा पाऊस येण्याची शक्यता आहे. चला सामना लगेच सुरू करा आणि आपण या मेगा फायनलला आपण सुरुवात करूया. चला मैदान युगांडा, अमेरिका, वेस्ट इंडिज, कुठून कुठून आलेली पब्लिक रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी. आणि मला तर वाटतं मैदान सजलेलं आहे फायनल साठी. आणि लोकेश भगत यांनी लवकर बॉल देऊन बाहेर निघावे, व्यत्यय घालू नये. चला आणि सामना मला तर वाटते बघा सूर्यास्त आलेला आहे आणि डब्ल्यूच्या दिशेने ऊन बघा डब्ल्यूच्या दिशेने चाललेला आहे तिकडे. आणि करंजाडे इंडियनच्या सगळ्या सहकार्यांना सांगण्यात आहे का तुम्ही थोडे मागे बसावे त्या बाउंड्री लाईनच्या. थोडा तुमचा जल्लोष आहे 5 वर्षानंतर. मॅच मॅच सामना लवकर त्वरित चालू करा. आपण बोला आपलं काम करा आपण. चलिए मैच की तरफ हम चलेंगे. मेगा फाइनल, जरा जोरदार तालियां होनी चाहिए. दर्शकों से मैं अनुरोध करना चाहूंगा. बघा आपण पाहताय किंग्स 11 टीमचे संघ मालक आमचे योगीजी राणे यांच्या माध्यमातून अंपायर साठी 1000, समालोचकासाठी 1000 रुपये, स्कोररसाठी 500, डीजे साठी 500 आणि लाईव्ह साठी 500 अशी रोख रक्कम बक्षीस येत आहे. टोटल 3500 आले. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. अक्षय गायकवाड़ पहली गेंद डॉट आ चुकी है. बघा पैशाची बरसात होत आहे. कालपासून हैराण केलेलं आहे. कृपया आम्हाला त्रास देऊ नये इथे. प्लीज आय रिक्वेस्ट यू अँड यू समथिंग माय फीलिंग अँड यू अंडरस्टँड. ओके एंड यू नॉट बाबू मात्रे, अब आएगा मजा आपके साथ बैठकर. लेकिन मैच की तरफ हम चलेंगे. मैच देखिए 4 ओवर का मैच है. आपको जल्द 4 ओवर खत्म करने हैं. फाइनल मैच है. यहाँ पे थोड़ा सीरियस होंगे हम. 3-4, 3-6 1000 रुपए रमेश गायकर इनकी तरफ से. हाँ 3 नो बॉल और 3 व्हाइट बॉल के लिए भी 1000 का इनाम है. लेकिन फिलहाल यहाँ पे रन आ चुके हैं 2 और इन 2 रनों के साथ खाता खुल चुका है बैटिंग करने वाली टीम इंडियंस का. इंडियंस ने लगभग अपने कपड़े बदले थे, लेकिन रॉयल चैलेंजर ने उनको कपड़े पहनने का मौका दिया और ऐसा मौका दिया कि वो फाइनल खेल रही है. सच में इसे कहते हैं क्रिकेट, इसे कहते हैं क्रिकेट की अनिश्चितता. और यह विकेट मिलता हुआ बाएं हाथ के बल्लेबाज परेश गायकर के पारी का अंतु ठोक दीजिए. नितेश जी सोलंकी साहब, इनका स्वागत किया जाएगा इस मंच के ऊपर. हमारे मेहमान विकेट जा चुका है. बाएं हाथ के बल्लेबाज परेश गायकर के बारी का अंत हो चुका है और इनायत नंबर 3 की पोजीशन पर 40 प्लस विनोद सर साबड़े आ चुके हैं क्रीज पर. देखना ये होगा कि किस तरह से उनकी बल्लेबाजी होगी. लेकिन खास तौर से मानस 2 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. 8 रन. थोड़ा स्कोरर मैन ऑफ द सीरीज, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट, इसके ऊपर उनका ध्यान फोकस था.
राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद लक्ष्म के बाहर, 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। 4 गेंदें इस ओवर की हो चुकी है, आखिरी 2 गेंदें शेष। 4 ओवर का मैच है। सूरज शेलर क्या खेला आपने, आपने खेला, आशीष उद्धार ने खेला, लेकिन विकेट कीपर थे ना अपोजिशन के, वो चालाक थे, उन्होंने 40+ को खिलाया आपके। चालाकी की, विकेट कीपर ने चालाकी की आपके साथ। 40+ ने ऐसे में 1-2 छक्के मारने चाहिए थे, तब वो चालाकी आग बनकर खुद के शरीर पे आती। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये शायद मैं कह रहा हूं, क्योंकि अंपायर की उंगली उठ चुकी है, विकेट मिल चुका है यहाँ पर। 4 ओवर का ये मैच है, जहां पर 1 ओवर 40+ कर सकते हैं। अरे मैदान में क्यों आए आप? ऑर्गेनाइजर कमेटी या टीजो ऑपरेटर जिम्मेदार नहीं रहेगा। अब अपनी जिम्मेदारी के ऊपर बैठिए या वहां से हटिए प्लीज। तो मैच की तरफ हम चलेंगे। पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है। मेगा फाइनल है यह, केपीएल का त्योहार था ये, करंजाड़े प्रीमियर लीग करंजाड़े वासियों के लिए। उस त्योहार की अंतिम घड़ी आ चुकी है। सनी सर हमारे साथ है। सनी सर स्वागत है आपका इस कम बॉक्स में। हल्के हाथों से इस गेंद को खेला, शॉट थर्ड मैन के ऊपर, गेंद को फीड किया, सिंगल चुराया जरूर है। विनोद साबड़े सर बिल्कुल अपने काम को अंजाम दे रहे। वो कह रहे हैं कि उनकी कैपेसिटी ये है, वो सिंगल निकालकर यंगस्टर को मौका दे सकते हैं, और वही कर रहे हैं। नए बल्लेबाज सुमित राठौड़ क्रीज पर आएंगे, जो स्ट्राइकर एंड पर आएंगे, लेकिन फिलहाल रन बन चुके हैं इस दूसरे ओवर की शुरुआत में 11 रन 4 ओवर का ये मैच मेगा फाइनल। देखिए जितने लोगों ने खाना खाया उतने लोग मजा आ रहा है, उतने लोग इस ग्राउंड के ऊपर नजर आ रहे हैं। 55,000 से भी ज्यादा। सनी सर ने हमें पार्टी का वादा किया था, दोपहर के वक्त अलग पार्टी होगी, लेकिन हर साल वो इसी तरह कुछ वादा करते हैं, लेकिन शाम का वक्त आते आते थोड़ा बहुत उनका भी कंफ्यूजन है, व्यस्तता के कारण, बिजनेस के कारण भूल जाते हैं, टेंशन होता है उनको भी। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। सनी सर आपके बल्लेबाजों ने खराब खेल किया सुपर ओवर में। 8-10 रन बनाते तो 8-10 रन बनाते तो आपके पास भी मौका रहता। क्या गेंदबाजी हो रही है, आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी, डॉट गेंद आई है। डॉट गेंद किंग्स 11 ने रामेश्वर आंग्रे साहब की और योगेश राणे की टीम के खिलाड़ियों ने कमाल किया। मैं शुरुआत में जब इस लीग की शुरुआत में आया तो मुझे किसी भी एंगल से ये लगा नहीं था कि ये टीम फाइनल खेलेगी, और फाइनल करंजाड़े का टाइगर सूरज शेलार, बहुत ही अच्छा परफॉर्मेंस उन्होंने किया, लेकिन वो खुद से नाराज होंगे क्योंकि फाइनल नहीं खेल रहे हैं। गांव जीतेगा जरूर, भाऊ मात्रे का ये स्टेटमेंट था, मुझे काफी अच्छा लगा। हार जीत तो खेल का एक भाग है, हिस्सा है, लेकिन आपका गांव, आपके गांव का नाम पूरे रायगढ़ टेनिस की दुनिया में, उसके रायगढ़ टेनिस के नक्शे पर अगर पहुंचता है तो इससे बड़ी बात क्या है। हार जीत तो होती रहती है। करंजाड़े में देखिए टॉवर बन रहे हैं, पैसा तो बहुत है, लेकिन पैसे से नाम नहीं आता, कुछ करके दिखाएंगे तो नाम होता है, और आपने वो करके दिखाया है। हेलो, गेंद हवा में और इसी के साथ ही आउट। किंग्स 11 का श्रवण कहाँ से क्या खा के आए हैं, मुझे लगता है कि ये अक्कलकोट से आ चुके हैं, स्वामी समर्थ महाराज का आशीर्वाद लेके।
श्रवण मालूसरे। श्रवण मालूसरे, सनी सर, ऐसा लग रहा है मुझे, लेकिन फिलहाल मैच की तरफ होंगे। स्ट्राइकर एंड पर चला स्पीड अप करा। मानस साबळे, ये बंदा की फैक्टर है इंडियंस के लिए। इन्होंने मैचेस जितवाए हैं। इनके पिताजी जिन्होंने इनाम लगाए इनके ऊपर काफी खुश होंगे। उनके बेटे ने तीनों दिन अच्छा काम किया है। छक्के के लिए 500 का इनाम है। आदरणीय भरत जी साबळे साहब, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। वो भी अपने जमाने में एक बहुत बड़े क्रिकेटर थे, अपनी पिकअप में लेकर जाते थे खिलाड़ियों को मैचेस खेलने के लिए। फिलहाल ये डॉट गेंद आई, डॉट गेंद की वजह से टोटल वहीं पे रुका हुआ 11 रन। दो ओवर की समाप्ति के बाद 11 रन इस ओवर में महज एक ही रन आया है। अब विनोद सर और मानस को आक्रामक खेल दिखाना होगा। हाँ, कौन साइकिल जीतेगा इसका मतलब ये नहीं है, सायकल कौन जीतेगा ये अलग बात है, लेकिन फायनल कौन जीतेगा ये सबसे बड़ी बात है। नक्की नक्की आता बघूया। हे तर परफॉर्मन्स आपल्या करंजाडे प्रीमियर तर खूपच चांगला असतो आणि नेहमी दरवर्षी चांगलं असतं। वस्त 5वे वर्ष आहे आणि 6व्या वर्षी मला तर वाटते 100% आपण डे नाईट करणार आहेत आणि त्याच्यामध्ये बाईक ठेवणार आहेत। यावेळेस तर आम्ही सायकल ठेवली 2 वर्ष, पण लास्टच्या दिवशी 6व्या वर्षी आम्ही बाईक ठेवणार आहे। जरी कुठून नाही झाली तरी आमच्या तर्फे तरी बाईक ठेवण्यात येणार आहेत आणि डे नाईट आम्ही स्पर्धा ठेवणार आहेत, ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि 100% डे नाईट मैच होणार पुढच्या टाइमाला। सनी सर, एक बार बोला आपने तो जरूर होगा, क्योंकि आपका वचन ही आपका शासन है। कल रात मैंने देखा शनिचर का दिन था और आपका वचन काफी चलता है शनिचर के दिन में। पण आम्ही फायनलला गेलो तरच बाईक ठेवू। हाँ, ये देखिए, ये बरोबर ना, ये पार्सिलिटी है। कितनी गेंदें हुई है तरी पण ये ऊंचा खेला गेंद हवा में, क्या होगी आर पार मानस साबळे के बल्ले से निकलता हुआ एक छक्का और भरत साबळे साहब के एटीएम से निकलते हुए 500। फाइनल मैच है। टोटल 18 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। मानस तैयार है, बैकफुट पर गए थे मानस। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा और इस व्हाइट बॉल के जरिए 19 पे आता हुआ टोटल। ये ओवर नंबर 3 चल रहा है, 4 ओवर का मैच है ये। 19, उतने ज्यादा रन नहीं बने। इस ओवर की 4 गेंदें अब तक हो चुकी है, आखिरी 2 गेंदें शेष। 3 गेंदें हो चुकी है। हाँ बिल्कुल, ये गेंद हवा में, मानस के बारी का अंत हो सकता है यहाँ पे। और ये बॉलर की एग्रेशन देखिए, बॉलर प्रथमेश तरफ मानस साबळे मैच विनर है तो दूसरी तरफ श्रवण मालूसरे। सन्माननीय भाऊ कदम साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय भाऊ कदम साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन करंजाडे प्रीमियर लीग चा आस्वाद घ्यावा। शुभम ठाकुर ने बल्लेबाज, लेकिन मालूसरे ने कमाल किया है। दूसरी तरफ मानस है तो यहाँ पे है श्रवण मालूसरे। तारीफ काबिल गेंदबाजी और बल्लेबाजी। ये गेंद हवा में है, कैच होने की संभावना। फिर एक बार प्रथमेश गेंद के नीचे आए थे, लेकिन एक रन यहाँ पे जरूर मिला। मुझे पहले तो ये लगता है कि खिलाड़ी कैच की तरफ क्यों देखता है। अरे पहले भाई अपना रन दौड़ो, कैच छूटने पर आपको दूसरा रन निकालने का मौका मिलता है।
किसी भी अच्छे खिलाड़ी के ऊपर आप भरोसा मत रखो कि वो लेगा ही। आप जाइए, दौड़िए, अपना काम कीजिए। तो 3 ओवर का खेल 3 ओवर का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है। रन संख्या बन चुकी है 20 रन। योगेश राणे एक एक गेंद के ऊपर नजर रख रहे हैं, स्कोरर कैसा लिख रहा है, क्योंकि वो जानते हैं मेगा फाइनल हम लोग यहाँ जीतने ही आए हैं ट्रॉफी। आखिरी ओवर है, डेथ ओवर है। 40 प्लस के गेंदबाज प्रीतम खंडारे 20 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। क्रॉस बैटेड शॉट खेला है, 1 रन तो जरूर मिलेगा। सोपन पाटनकर जिन्होंने इस गेंद को फील्ड किया। मेगा फाइनल है ये, मजा आ रहा है। करण दाड़े प्रीमियर लीग, इस लीग से पहले मैंने 15 दिन कोई मैच नहीं किया था बीमारी के चलते, लेकिन जैसे ही ये लीग आई मुझे लगा कि मैचेस करने चाहिए और मजा आ रहा है। पिछले 3 दिनों से इस लीग में काफी मजा आ रहा है। ऑन साइड के ऊपर खेला है, गेंद गैप में है, 1 बाउंस, क्या ये होगा 4? 1 बाउंस, सीमा रेखा पार, 4, क्या होगा बेड़ा पार इंडियंस का। रन बन चुके, आप भूलिए मत, आप ध्यान रखिए। 25 अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, वहीं पे रुकावट। टोटल 25 उतने ज्यादा नहीं है 4 ओवर के मैच में। अभी भी इस ओवर की महज 3 गेंदें बची है, 3 गेंदें हुई है। 3 गेंदों में अगर 10 रन भी आते हैं तो 35 बनेंगे और 35 रन मेरे ख्याल से चेसिंग में उतने ज्यादा नहीं है इस विकेट के ऊपर। ये उंगली उठी है, 2 गेंदें बची है, 25 पे रोका है। 4 ओवर का मैच है, आखिरी ओवर है ये, 2 गेंदें बची है। सूरज चेहरे पे मुस्कान ला रहे हैं लेकिन अंदर से काफी परेशान है। ये मैं दुख जानता हूँ, सेमीफाइनल में सूरज हारने का दुख मैं जानता हूँ। सूरज शिलार को मैं जब भी जानता हूँ की सूरज शिलार कभी भी नाराज नाही होतीये. सूरज शिलार हे कधीच नाराज होत नाही, कारण का सूरजला फक्त खेळाशी मतलब आहे, तो नाराज कधीच होत नाही सूरज. हाँ, सूरज कह रहे हैं कि हमने ट्रॉफी पे राज नहीं, लोगों के दिलों पे राज किया है, लोगों का दिल जीता है हमने इस केपीएल के माध्यम से। दिनेश शिलार भी थोड़े से मायूस जरूर है क्योंकि काफी अच्छी इनिंग खेली थी आपने। सर्व जादव मायूस हमारे लोकेश जादव है, सबसे मायूस लोकेश जादव। 500 उनके सनी भाई की तरफ से मिलेंगे। या जर का बॉलला षटकार मारला तर सनी काकडे म्हणजे माझ्याकडून मारो दादा यांना 1000 रुपये आणि बाउंड्री मारली तरी 1000 रुपये। देखिए मारुति पोपट जी, लगाइए लगाइए, लगाया लगाया लगाया, नहीं नहीं नहीं, अरे दोनों दौड़ पड़े, रनर और भी दौड़ पड़े और वो भी। दादा आपला रनर है, रनर आपको रनर दिया है ऑर्गेनाइजर। काही घाई नको, तू जोश मध्ये काही घाई करू नको जास्त। हाँ 1000 के चक्कर में डॉक्टर के पास 10,000 जाएंगे। मारुति सर ये सोचिए, 1000 के चक्कर में डॉक्टर के पास 10,000 जाएंगे। दादाचं एकच मत आहे, किती काय त्याला डॉक्टर कडे 10 वेळा जाईल पण खेळेल। और ये 6 आएंगे, 6 आखिरी गेंद के ऊपर 6 आ चुका है और 6 के साथ टोटल बन चुका है 32। जीत के लिए 33 रनों की जरूरत, लेकिन आखिरी फाइनल मेगा फाइनल के आखिरी इनिंग में कमेंटेटर्स के तौर पर आएंगे मेरे साथी राहुल सर।
बॅट्समन लवकर पाठवून द्या, स्क्रीन मध्ये बॅट्समन ते लवकर पाठवून द्या. कालोख झाल्यावर खेळायला मजा येणार नाही, त्यामुळे बॅट्समन लवकर मैदानात पाठवून द्या. तसा ओमकार शेलार यांनी स्टेजवर यायचा आहे, त्यांचं स्वागत आहे. ओमकार शेलार यांनी स्टेज साहेब 50 किलो तांदूळ 2500 रुपये. अरुण जी गायकर 5000 रुपये. पवन हॅलो 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 2100 रुपये. भरत तुकाराम आपले 5000 रुपये. रामचंद्रजी आंग्रे माजी सरपंच 5000. त्यानंतर भाऊ मात्र 2121 रुपये. त्यानंतर भाऊ स्वरूपामध्ये असेल तर सर्वांचा मी शब्द सुमनानं पुन्हा एकदा करंजाडेचे चोवीस चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज आहे. इकडे योगेश राणे आपण पाहतोय जे संघ मालक आहेत, जे अगदी स्मित हास्य देत आहेत. शांती एकदम संयम ठेवला, शांतता ठेवली आणि नंतर बरोबर शेवट आता ते गोड करतायत. आणि किंग्स 11 करंजाडे संघ दुसऱ्या बाजूला इंडियन्स करंजाडे संघाने 32 धावा खेळत 33 टार्गेट ठेवलंय किंग्स संघापुढे. स्ट्रायकर नंबरती प्रथमेश कैकाडे आणि नॉन स्ट्रायकर नंबरती सोपान अशी A1 जोडी किंग्स 11 करंजाडे टीम कडून. हा चेंडू पहिलाच बॉल पॉइंट मधून चेंडू जातो डीप पॉइंट सीमा पार. क्रिकेटचा एक मादक फटका पाहायला मिळतोय प्रथमेश कैकाडीच्या बॅट मधून चौकार. आमचा हिटमॅन आज विशाल भोईर यांचा वाढदिवस आहे. आज 99 केलं होत, 1 रन साठी त्याची सेंचुरी वाचली, त्यामुळे खूप दुःख होते. बॅट घरी ठेवले त्यांनी. आज 94 आउट झाला ना तू. 4 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल पाय चेंडू फेकला बघा, अगदी यॉर्कर सेटिक आणि लाईन आणि लेंथ या बॉलला आहे ना प्रत्युत्तर द्यायला तुम्हाला नजर तुमची टायमिंग परफेक्ट लागतं. आणि ते टायमिंग प्रथमेश कैकाडीकडून ही पोच पावते शैलेश चव्हाण. दोन्ही बाजूने पब्लिक अगदी भरलाय मैदान
आणि तब्बल आपण पाहायला गेलं ना, ही करंजडेकरांसाठी पोचपावती आपल्याला पाहायला मिळते. चला अगदी बघा, पनवेल कोलीवाडा सर्व ते ग्रामस्थ आहेत ते सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांची सुद्धा स्पर्धा येते 31 आणि 2 फेब्रुवारी मध्ये याच मैदानावरती प्रीमियर लीग असेल मोठ्या थाटामाटामध्ये. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. जीएसटी प्रीमियर लीग सुद्धा इथेच होणार आहे 7, 8, 9 या दिवसामध्ये. त्यांचं सुद्धा आपण नक्कीच स्वागत करूया. कारण कोलीवाडा पनवेल प्रीमियर लीग सुद्धा अगदी मोठ्या उत्साहाने दरवर्षी असते आणि ती स्पर्धा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नक्कीच नक्कीच अगदी म्हणणं आपलं रास्त आहे. शेखर, आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इंडियन्स करंजवाडी संघ आहे ना, हे आपण दरवर्षी पाहतो लवकर या स्पर्धेमधून बाहेर निघत आलाय. आणि त्यानंतरच्या वर्षामध्ये ना ही मैत्रीपूर्ण लढत सनी काही सांगतायत, ही मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये किंग्स 11 आणि इंडियन्स करंजवाडी या 2 टीम दरम्यान खेळ चालू आहे. नक्की मॅच. आणि 14, 15, 16 बघा याच मैदानावर करंजवाडी नोड ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जे 10 संघ या KPL मध्ये खेळत आहेत त्या 10 संघांना प्राधान्य दिलं जाणार आहे. थँक्यू. नक्कीच या ठिकाणी थोडासा बॉल टाकताना आपल्याला थांबावं लागेल. लाईन मोक्याचा क्षणी कोणावरती अन्याय होणार नाही यात मात्र काही शंका नाही. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टिक, जो ऑफ स्टंप चेंडू फेकलाय. फार मोठी अपील या बॉलवरती. आम्ही इथून थांबले होतो, परंतु आत्मविश्वास या बॉलवरती आपण हा बॉल टाकताना आम्ही शांतच होतो विनोद सर. या बॉलवरती दोन्ही अंपायर्स करून थोडस चर्चा सत्र चालू आहे. आणि या बॉलचा जर विचार केला कोणतीच धाव या बॉलवरती मिळत नाहीये. वाईट बॉल आहे, वाईट बॉल येतोय. थोडासा ऑफ स्टिक, ऑफ स्टंप चेंडू फेकला जातोय. धाव फलकावरती धाबा आहे सुदर्शन सर, 6 धाबा धाव फलकावरती. गोलंदाज मानस साबले ज्यांनी चांगला खेळ 3 दिवस साकारलाय. राईट मोर द विकेट. क्षेत्ररक्षक नाहीयेत त्या ठिकाणी. फ्रंट फुटला गेल्यानंतर चेंडू जाणार का मैदानाच्या बाहेर? बघा अगदी स्लोवर. आणि जर वेगाने धावत गेले असं ना क्षेत्ररक्षक, डीजे आपण थांबा कारण आपल्याला वेळ आता फार कमी आहे. कारण बक्षीस समारंभ हा योग्य वेळेमध्ये कंप्लीट झाला पाहिजे. नक्कीच तुम्हाला सुद्धा एक संधी आम्ही देऊ, कारण ही सर्व प्रेक्षक वर्ग ना ग्रामस्थ मंडळ सुद्धा करंजवाडी आहे, त्यांच्या उपस्थितीमध्ये सनीबाई आपल्याला बक्षीस वितरण करायचंय. कारण गावची स्पर्धा आहे, सन्मानाची मानाची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात. धाबा कमी आल्या गेल्या इंडियन्स करंजवाडी टीम कडून. परेश गायकर हे लवकर स्वस्तात बाद झाले गेले आणि त्या कारणास्तव धावा कमी आल्या गेल्या. आणि आता या धावा सोपा होत्यात त्या किंग्स 11 करंजवाडी टीम साठी. 10 धाबा धाव फलकावरती. मानसला चांगलं षटक फेकावं लागेल. हा चेंडू चांगला बॉल आहे. अगदी लेझी क्रिकेट पाहायला मिळाली. या बॉलवरती जंप लगावतोय. सावकाश करा तिथे फिल्डर, आपल्याला विनंती आहे. कारण परेश गायकर षटकार आले या बॉलवरती. कारण आता शेवटचा क्षण आहे. आपल्या खेळाडूंना आपली पूर्णपणे बॉडी सांभाळा. शेवटचा क्षण आहे. कोणी जिंको एक क्रिकेटचा विजय हा नक्कीच होईल, यात मात्र काही शंका नाहीये. 6 धाबा मिळतात या बॉलवरती आणि टोटल धावसंख्या झाल्या 16 या अंकावरती. 16 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. प्रेक्षक वर्गांचं आम्ही मनापासून स्वागत करतो, कारण प्रत्येक वाईट बॉल येतोय. प्रत्येक प्रेक्षक अगदी शेवटची मॅच होईपर्यंत अगदी या मॅचला एन्जॉय करतायत. जे घर बसल्या माता भगिनी करंजवाडेकर जे लाईव्ह पाहत असते 24 लाईव्ह इंटच्या माध्यमातून, त्या सर्व माय माऊलींचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आजचा हा शेवटचा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधला संपन्न होतोय. हा चेंडू पाहतोय, काय चेंडू फेकलाय बघा. मानस साबले हा गोलंदाज, ज्यांनी पूर्णपणे नजरा प्रेक्षकांच्या मानसवरती आहेत, कारण त्यांनी प्रत्येकाची मनं जिंकली गेली या स्पर्धेमध्ये. का जिंकू नये? आज गावाचं नाव तो उज्ज्वल करतोय या लीगच्या खेळ करत असताना. हॅलो, एक श्रवण मालुसरे, त्याला फोन विसरेल अतिशय दादा, कारण ते सुद्धा चांगला खेळ. एक युवा खेळाडू आता तुम्हाला लाभले जात आहेत त्या लीग स्टेजवर. तसा सनराईज मध्ये ओमकार शेलार हा देखील एक खूप छान फिल्डिंग करत होता. त्यांनी जवळजवळ 11 कॅचेस पकडलेल्या सर. 4 पडून घेतल्या आणि 6 उलट्या ओढून घेतल्या. हा थोडीशी आता शेवटचा आहे. थोडासा कॉम्बॉक्स मध्ये हसी मजाक सूरज आपल्याला पाहायला मिळते. संबंध चांगले आहेत आणि त्या कारणास्तव थोडेसे सन्नीबाई आपल्याला पाहायला मिळतात. मला वाटतं 100% जर का फायनलला असता तर ओमकार शेलार नक्की मॅन ऑफ द मॅच भेटल्याने जमा झाली असती. प्लेअर ऑफ द मॅच आपण दिली असती, परंतु वेळ निघून गेल्या. वेळेमध्ये करायला पाहिजे होतं, परंतु आता वेळ कोणासाठी थांबत नाहीये. परंतु वेळेला आता चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज
सुमित राठोड याने जर विकेट घेतली ना तर या मॅच मध्ये चांगला यू टर्न मिळू शकेल. या मॅच मध्ये चांगला खेळ करताना आपल्याला खेळ पाहायला मिळेल. बघूया शेवटचे आता चेंडू शिल्लक राहिलेत 18 आणि गरज आहे धावफलकावरती धावा आहेत त्या 15 धावांची अजूनही गरज आहे. हा चेंडू बघा चांगला चेंडू फेकलाय ऑफ स्टिक जो ऑफ स्टंप चेंडू यॉर्कर फेकला जातो सनीबाई या बॉलवरती. अगदी 18 चेंडू होते आणि जिथे 15 धावसंख्येची गरज होती आता 17 बॉल शिल्लक आहेत आणि 15 धावसंख्येची गरज. एकाच विकेट आली ना या मॅच मध्ये तर यू टर्न घेतलं जाईल ते इंडियन्स करंजाडे टीम कडून. स्ट्रायकर वरती खेळाडू आपण पाहू शकाल सोपानला तो सुद्धा एकदम शांत क्रिकेट खेळला जातोय. किंग्स 11 आणि इंडियन्स करंजाडे टीमला मी तर म्हणेन मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त करेन. हा चेंडू पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत वेगाने फेकी करतील तोपर्यंत एकच धाव चितेच्या चपलाईनं पूर्ण केली जाते. आम्ही शिखर पाटील आम्ही आमच्यामध्ये चर्चा झाली गेली की इंडियन्स करंजाडे संघ प्रत्येक वर्षी लवकर बाहेर जातो स्पर्धेमधून परंतु आम्हाला बघायचं होतं की इंडियन्स करंजाडे संघ इन कसा होईल परंतु तेच आपल्याला त्यापेक्षा हा रॉयल चॅलेंजरचे फुल मोठे प्रयत्न होते. त्यानंतर आपण या बॉलवरती आधी इंडियन्स करंजाडे संघ या वर्षामध्ये चांगला खेळ करण्याचं काम सनीबाई आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. 100% तसा काय भाऊ मात्र लिंबू घेऊन आलेलाच होता आज त्यामुळे जास्त फायदा झालाय त्यांना. हा त्यांना वाटलं पाऊस पडतोय की काय ते टेन्शन मध्ये आले होते परंतु पाऊस पडला. मला भाऊ मात्रे बोलला का माझ्याकडे आज लिंबू आहे मी लिंबू फिरवलेला आहे तर काय होईल त्याचा सांगता येणार नाही. भाऊ मात्रेचा लिंबू हा महत्वाचा लिंबू होता. असेच खऱ्या अर्थानं सर्व एकत्र एकोपा तुमचा राहू अशा मी शुभेच्छा व्यक्त करतो सनीबाई कारण एकत्रपणाने काय येतं तुमच्या सगळ्या गोष्टी 100% आणि ह्याच्यात जर का आमच्या पुढच्या वर्षी जर का आयकॉन म्हणून असेल तर आमचा लोकेश जाधव हा आयकॉन असेल आमचा. सन्माननीय दिवेकर साहेबांचं शुभागमन व्यासपीठावरती होतोय त्यांचं पण स्वागत या स्पर्धेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतोय. बघा पॅव्हिलियन सगळे अगदी पूर्णपणे भरलेले आहेत आणि या मॅच मध्ये सुदर्शन पाटील सर मॅच मध्ये मजा आली. 3 चेंडूवरती एकच धाव खर्ची करतोय हा गोलंदाज सुमित राठोड या करतोय आता कमबॅक या मॅच मध्ये. चांगली गोलंदाज सुमित राठोडला पाहतोय धाव फलकावरती 19 धावा धावफलकावरती अलॉंग द कार्पेट एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जात नाही. बघा शांत क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये अजून कोणी जिंकलं नाहीये कोणी हारलेलं नाहीये. मॅच मध्ये अजून दोन्ही संघ बॅलन्स आहेत. एका विकेट जर आली ना तर मजा येऊ शकेल. बघूया 3 चेंडूचा खेळ संपलाय 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धाव आहेत 20 धावा धावफलकावरती आहेत. सुमित राठोड स्ट्रायकरवरती सोपान याला पाहतोय आपण आडव्या बॅटनं आणि या बॉलवरती काय सोपान केलाय ती विकेट महत्वपूर्ण होती इंडियन्स करंजाडे टीम साठी. ज्या बॅटनं चेंडूला अडवायचं होतं आणि चुकी केली जाते या मॅच मध्ये रंग भरतोय सुमित राठोड. विकेट मिळते सोपानची फलंदाज बाद. विकेट नंतर आमचे मारुत दादा जास्तीत जास्त खुश असतील भरपूरच खुश असतील कारण का आनंदाची घडी मला वाटते हीच असं सोपांची विकेट म्हणजे त्यांना. दादा एकदा इकडे बघून हसून गेलं तर बरं. हा बस दादा इंजर्ड असते आणि आज मैदानात खेळते मग आमच्या करंजाडे गावासाठी मोठी गोष्ट आहे. ऑपरेशन होऊन जो व्यक्ती खेळते आणि ग्राउंड मध्ये उत्सवपणा करते आणि सेकंड बॉल बॅटिंग लावतो त्यामुळे आम्ही त्याची भरपूर कदर करतो आणि जोरदार टाळ्या मारुती पोपट दादासाठी. नक्कीच कारण ही गावाची लीग आहे त्या कारणास्तव आपण सुद्धा गावासाठी 3 दिवस दिले पाहिजे असे सांगतात मारुती पोपट. जे संघ मालक आहेत गणेशजी मोरे यांचं पण स्वागत. हा चेंडूभूषण षटकारासाठी हजर आहेत. गरलग चेंडू चालला एक धाव कंप्लीट केली जाते. बघा मॅच मध्ये आता पूर्णपणे मजा आली जाते. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत धाव फलकावरती धाव आहेत ते 21 आणि गरज आहे 12 बॉल 12 धावसंख्येची. राणावैराचे मालक भूषण खैरे षटकारासाठी 1000 रुपये आलेत प्रशांत यांच्याकडून. जे संघ मालक करंजाडे इंडियन्स टीम कडून मारुती पोपट आणि गणेश मोरे यांना आपण पाहतोय. परेश गायकन स्वतः कर्णधार
12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. दुसऱ्या बाजूला किंग्स 11 करंजडे संघाचा जर आपण विचार केला, योगेश राणे आणि रामेश्वर आंगरे दादा आपण पाहतोय दोन संघ मालक आणि सागर भुईर जे कर्णधार म्हणून त्यांची वर्णी लागली गेली. 12 बॉल शिल्लक आहेत, 12 धावसंख्येची गरज आहे. मॅच अगदी चला प्लीज टाइमपास करू नका इंडियन्स करंजडे टीम, आपण अजिबात टाइमपास करू नका, कारण कोणावरही अन्याय होणार नाही सनीबाई, कारण अंधार आता वाढत चाललाय, अजून बक्षीस वितरण करायचंय, सर्वच गोष्टी आहेत. राणा आणि लकी बैल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक प्रशांत भूषण साठी आलंय. 12 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. शांत क्रिकेट चालू झालंय आता, कारण सायंकाळचं सत्र आहे. इथून पुढे चांगला खेळ साकारावा लागेल तो फिल्डिंग करणाऱ्या इंडियन्स करंट टीम साठी. अगदी आजचा दिवस पूर्णपणे इंडियन्स करंट टीमने गाजवला जातोय. रोशन खैरे षटकारासाठी 1000 आलेत, भूषणसाठी. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं डीप स्क्वेअर लेगच्या डोक्या हाफ ट्रॅकर बॉल फेकला. गोलंदाज बॉलर आहेत. नाही परेश काय करणार. 1000. गोलंदाज तयार. फसवला या बॉल वरती. ही विकेट घ्यायला पाहिजे होती. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकानं एक धाव कंप्लीट केले, परंतु ही धाव आता धोक्याची ठरणार का? डायरेक्ट हिट केली जाते, परंतु प्रॉपिन क्रीज मध्ये 2 धाबा होत आहेत कंप्लीट. इंडियन्स करंजडे संघाच्या धाबा कमी आल्या ना, त्या थोड्या 2 कॅच सोडल्या गेल्या. सनीबाई आपण पाहतोय या चुक्या होत आहेत. या तुमच्या फायनलच्या मॅच मध्ये चुका आहेत ना, कुणी जिंको कुणी हारो, परंतु क्रिकेटचा विजय हा झाला पाहिजे, हा प्रयत्न चालू आहे. इंडियन्स करंजडे टीम कडून टाळ्या होत आहेत, कारण इंडियन्स करंजडे संघ आम्ही जरूर उल्लेख केला गेला की प्रत्येक वर्षी लवकर बाद होतो, परंतु या स्पर्धेमध्ये त्यांचं अस्तित्व टिकून ठेवलं गेलंय. अगदी चांगला खेळ अजूनपर्यंत किंग्स 11 संघ गेल्या वर्षी सुद्धा चांगला खेळ त्यांनी फायनल मध्ये केला होता. हा चेंडू आडव्या बॅटनं डीप मध्ये क्षेत्ररक्षक वाईल्डिश मध्ये अडवलं जाईल. एकच धाव या बॉल वरती पूर्ण केली जाते आणि 1 या धावसंख्येच्या बरोबरीनं धावसंख्या झाल्या 30 धावा. तिसरं षटक प्रोग्रेस वरती आहे आणि 30 धावा धावफलकावरती लागले जातात. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये ना इंडियन्स करंजडे टीमनं जर 50+ धावा केल्या असत्या ना सुदर्शन पाटील सर, तर ही मॅच अजून मजा आली असती. या मॅच मध्ये एक रंग भरले झाले असते, परंतु गोलंदाज बघूया काय करतोय. या बॉल वरती हाफ ट्रॅकर बॉल होता, बॅटची इनर एज घेऊन विकेट किपर यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. कोणतीही चूक न करता खेळाडू होतोय बाद. कारण कोण चॅम्पियन आणि कोण रनर अप यासाठी चालू असलेली लढत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज कमबॅक करतात या ओव्हर मध्ये. हा चेंडू बघा आडव्या बॅट काय केलं जाते अक्षय कडून आणि या बॉल वरती कोणती धाव घेतली जात नाहीये. षटक क्रमांक 3. 5 चेंडूचा खेळ संपलाय. भूषणने मारला ना षटकार, तो थोडासा जिवारी लागला. गोलंदाज अनिकेत मोरे या गोलंदाज हाफ ट्रॅकर चेंडू फेकला अनिकेत मोरे यांनी, ज्यांनी आतापर्यंत त्यांचा प्रवास फार सुखकर राहिलाय, परंतु इथून पुढे आता प्रवास त्यांना सुखकर करायचा असेल तर हा निर्णायक चेंडू फेकावा लागेल, प्रेशर मध्ये टाकावं लागेल किंग्स 11 करंजडे या संघाला. शेवटचे आता 7 चेंडू शिल्लक राहिलेत आणि गरज आहे 3 धावांची. चांगलं फील्ड केलं या बॉलला आणि या बॉल वरती कलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं. एक डावचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जात आहे. या चुका आहेत ना तुम्हाला सुधारायला पाहिजे होत्या इंडियन्स करंजडे टीमकडे, कारण आधीच धावा कमी आल्या आणि तदनंतर या मॅच मध्ये थोडीशी चुकी झाली. या बॉल वरती षटकार आला गेला आणि तदनंतर परंतु ज्या खेळाडूंवरती अपेक्षा होती ना ते खेळाडू लवकरच स्वस्त्यात बाद झाले गेले. प्रथमेश कैकाडे असेल, तदनंतर सोपान असेल, हे स्वस्त्यामध्ये बाद झाले गेले, परंतु तदनंतर मिडल ऑर्डरच्या खेळाडूंना भूषणनं शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे 1 या धावसंख्येची. 6 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. अगदी आपण पाहू शकाल विनोद साबले आपल्याला पाहायला भेटेल गोलंदाजी मार्क वरती. ही धाव जर रोखली ना ते इतिहास घडू शकतात. बघा अगदी प्रोत्साहित केले जाते नॉन स्ट्रायकर वरती. थोडीशी चर्चा सत्र चालू आहे विनोद साबले यांचा की हे शेवटचा आता षटक आहे. भूषणसाठी षटकारासाठी राणा लकी
बैलाच्या माध्यमातून प्रशांत यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. 1000 त्यांचे कमी झालेत कारण एक षटकार मारलाय. 1 धावसंख्येची गरज आहे. टाळ्या उद्या मॅच साठी सर्व मित्रांनो. अगदी ही मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि 1 धावसंख्येची गरज आहे. अगदी आपण पाहतोय विनोद साबले यांनी प्रत्येक षटक निर्णय हाताळलाय परंतु त्यांच्या वाट्याला फक्त 1 धाव आले शेवटच्या ओव्हरसाठी. 6 बॉल शिल्लक आणि 1 धाव. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. भूषण ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक पुढे आहेत परंतु चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. ही मॅच जिंकले ती किंग्स 11 करंजाडे संघ चॅम्पियन. टीम आपण हस्तांतरण करा एकामेकाला बेट करा. विजेता संघ आणि उपविजेता संघ किंग्स 11 आणि इंडियन्स करंजाडे. आपल्याला विनंती आहे ब्लू डायमंड करंजाडेचे संघाचे सर्व कार्यकर्त्यांनी चला आपण सन्मान करूया व्यासपीठावर. सुमितजी साबळे साहेब आहेत त्यांचा सन्मान करूया आपण. सेक्शन ऑफिसर आहेत इंडियन रेल्वेज मध्ये आपण पाहत आहे आणि त्यांचा इथे सन्मान केला जाईल. मी अतिश दादांना विनंती करतो आपण सन्मान करायचा. सर्व संघ मालक आपण विनंती आपली सर्व टीम घेऊन आपले सर्व प्रेक्षक घेऊन आपण व्यासपीठाच्या समोर या. आपल्याला आणि ब्ल्यू डायमंड क्रिकेट टीमचे सर्व आयोजन कमिटी आणि खेळाडू आहेत त्यांना विनंती एकत्र आहे त्यांना विनंती की आपण समोर या. आपल्याला विनंती आहे हा धमाका करंजाडे गावाचा आपण पाहतो. त्यानंतर बघा हॉलिडे क्रिकेट क्लब सर्व जीएसटी अधिकारी त्यांना विनंती असेल आपण या. आपला इथे सन्मान केला जातोय. हॉलिडे क्रिकेट क्लब जीएसटी सर्वांना विनंती असेल आपण या. आपला इथे सन्मान आपण स्वीकारा.